नेत्याने माजी आमदार रवींद्र धंगेकर आपल्या बरोबर आहेत. महापालिका निवडणुकांची तयारी सगळ्याच पक्षांकडून केली जाते. आज पुण्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री येत आहेत. जवळपास 3,000 कोटींच्या विकास कामांचं उद्घाटन होत आहे. भाजप आज निवडणुकीची रणशिंग अशा पद्धतीची माहिती आहे. कशी तयारी सुरू आहे शिवसेनेची? नाही, शिवसेनेची आमची तयारी पूर्ण झालेली आहे. आमचे कार्यकर्त्यांची फौज तयार आहे. आज आम्ही 165 जागेचा आढावा पूर्णपणे आमचा 1-2 दिवसात होईल. शिंदे साहेबांकडे तो अहवाल जाईलच. पण आपण म्हणला आज 3,000 कोटीचं कामाचं भूमिपूजन आणि लोकार्पण, त्याच्यामध्ये फडणवीस साहेब आपण तर स्वागतच केलं पाहिजे. पुण्याच्या विकासाला हा निधी हातभार लावल. पण हे सगळा कार्यक्रम होत असताना आमची जे आयुक्त आहेत त्यांना अजून महानगरपालिका समजलेली नाही. कारण याचा प्रोटोकॉल ज्या काही गोष्टी आहेत त्या त्यांना समजतात का नाही मला कळत नाही. परंतु हे सगळ्या कामाला आपण एका चांगल्या नजरेतून बघितलं पाहिजे. कारण 3,000 कोटी ही मोठी रक्कम आहे आणि ह्या रकमेसाठी पुणे शहराच्या विकासाला हातभार लागला. पण एवढं सांगेल की ह्या नवल किशोर जे आयुक्त त्यांना अजून महानगर समजलेले नाही. त्यामुळे आता त्यांच्याशी एकदा मी चर्चा करणार. मात्र प्रोटोकॉल म्हणजे नक्की काय काय करायला पाहिजे होतं आयुक्तांनी की हा सगळा कार्यक्रम? ना, कार्यक्रम करत असताना खरं तर ह्या विकास कामाची जाहिरात ही महानगरपालिकेच्या माध्यमातून यायला पाहिजे होती. आणि त्यामध्ये जो प्रोटोकॉल जो आहे, शासकीय जो प्रोटोकॉल आहे, त्या प्रोटोकॉलची एक जाहिरात यायला पाहिजे होती. पण ह्याच्यामध्ये आयुक्तांनी कुठं जाहिरात दिलेली नाही. त्यामुळं त्यांच्याशी मी भेटणार आहे, बोलणार आहे की तुम्हाला अजून महानगरपालिका समजली का नाही. मात्र मग आज सगळ्या वर्तमानपत्रामध्ये भाजपच्या जाहिराती पाहायला मिळतात. शब्द नव्हे तर कृती. पुण्याचं प्रगती पर्व, देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून हे सगळं 3,000 कोटींच्या विकास कामांचं उद्घाटन होत आहे. तुमचं असं म्हणणं आहे का की याच वर्तमानपत्रामध्ये महानगरपालिकेनं प्रोटोकॉलनुसार जाहिरात नाही? तर राजकारण आपण बाजूला ठेवू. आता आज उद्या आचारसंहिता लागेल. त्यामुळं जे विकास कामाचा जो निधी आता आपण उद्घाटन होते त्याचं स्वागत केलं पाहिजे. आणि जे काय आहे ते आयुक्तांशी मी बोलेल आणि त्यांना प्रोटोकॉलची जरा थोडी माहिती नसेल तर माहिती देईल. एवढाच विषय आहे. शिवसेनेची भूमिका काय असणार? नाही, आमची भूमिका कायम सकारात्मक आहे. कायम विकासाला प्राधान्य देण्याचं आमचं कामकाज आहे. शेवटी पुण्याला काहीतरी मिळतंय त्याचं स्वागतच झालं पाहिजे आणि त्याचं उद्घाटन होतं तर आनंदच वाटणार. कारण शेवटी पुण्यातल्या नागरिकांना त्याची सुविधा मिळणार. हा जनतेचा पैसा आणि जनतेला मिळतो. त्यामुळे त्याचं स्वागतच केलं पाहिजे ना. तुम्ही 165 जागांची तयारी ठेवलेली आहे. मात्र मग महायुती होणार की नाही त्याची सुद्धा एक बरीच चर्चा आहे. पुणे शहरातला अहवाल कधीपर्यंत एकनाथ शिंदेंना जाईल आणि पुणे शहरातल्या पक्षाची सद्यस्थिती काय किंवा महापालिका युती म्हणून लढवली तर मग मात्र किती जागा मिळाव्यात याचा अहवाल कधीपर्यंत एकनाथ शिंदेंना स्पष्ट? नाही, याच्यामध्ये त्यांनी आम्ही अहवाल देतो पण त्यांनी काही त्यांच्या माध्यमातून अहवाल त्यांच्याकडे आज पोहोचलेले आहेत. आणि आम्ही 165 एक कार्यकर्ते म्हणून आम्ही सगळे त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व झालोय. सगळ्याची चर्चा करतोय, बोलतोय, भेटतोय आणि आम्ही शेवटच्या मिनिटापर्यंत आमची राजनीती ही पुणेकरांच्या विकासाची असेल. कारण आपण बघितलं असेल तर शेवटच्या दिवशी फॉर्म भरण्यापर्यंत आमच्याकडे सगळी यंत्रणा तयार आहे. फक्त आता आम्हाला ज्या पद्धतीनं वरनं आदेश येईल त्या पद्धतीने आम्ही पुढची कारवाई करणार आहोत. पण सातत्यानं शिवसेना ही घराघरात पोहोचली पाहिजे हे आमच्या मनामध्ये, सगळ्याच कार्यकर्त्यांच्या मनामध्ये धनुष्यबाणा पोहोचला पाहिजे. यासाठी आम्ही कामकाज करणार आहोत. पाहतोय की आज पुण्यामध्ये 3,000 कोटींच्या विकास कामांचं उद्घाटन होत आहे. ही आमच्यासाठी सुद्धा अभिमानाची गोष्ट आहे कारण ते पुणेकरांच्या सेवेमध्ये आजपासून सुरू होत आहेत. मात्र महानगरपालिकेच्या आयुक्तांनी जाहिरात देताना प्रोटोकॉल जो आहे तो पाळायला हवा होता आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून जाहिरात द्यायला हवी होती अशी प्रतिक्रिया रवींद्र धंगेकरांनी दिल्याचं आपल्याला पाहायला मिळते. विकी चव्हाण, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे.